श्री स्वामीनारायण. तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या ब्लॉगमध्ये. तर आज करायचं होतं ब्रायडलचं फेशियल आणि फेशियलसाठी आम्हाला हायड्राचं करायचं होतं. त्या बोलल्या की ताई मला हायड्राचं फेशियल करून दे. तर ठीक आहे म्हटलं. तर हायड्राचं फेशियल तर माझं होऊन गेलेलं होतं आणि शेवटचे जे स्टेप्स असते ती असते आपली मास्कची. तर मास्क होतं आपलं हायड्रेटिंग मास्क होतं, पण मॉइश्चरायझिंग रबर मास्क होतं. तर ते रबर मास्क आपण केलं पूर्ण गुलाबजलमध्ये. गुलाबजल माझ्याकडे होतं नाही, तर मी टोनर यूज केलं आणि टोनरमध्ये पूर्ण भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही कसे स्टेप बाय स्टेप मी लावत आहे. आणि ते इतकं चिकट हाताला चिटकत असतं आणि जसं केलं तसंच्या तसं ते आपल्याला पूर्ण होठ पण फिलअप करायचे असतं आणि डोळे पण फिलअप करायचे असतात. आता बऱ्याच यांचं असं म्हणणं असतं की काय मग डोळ्यात जात नाही का किंवा तोंडात जात नाही का, तर ते मुळीच जात नाही आणि एक 5 ते 7 मिनिटामध्ये ते सुकल्या पण जातं आणि लगेच कोरडं होऊन ते एकदम इझिली निघून पण जातं आणि केस पण ताणत नाही आणि आपली जे होठांची जी स्किन आहे ते सुद्धा ताणल्या जात नाही आणि एकदम प्रॉपर होतं आणि चेहरा एकदम हायड्रेटिंग होऊन जातो. फेशियलचे जे फायदे असतात ते खूप छान असतात. तर अँटी एजिंग स्किन जी राहते ती पण कव्हर अप करते. स्किन टोनचं टेक्स्चर जे असतं ते खूप छान करते आणि रिड्युसिंग हायपर पिगमेंटेशनसुद्धा कमी करते. ओके. आणि चेहऱ्याचा जो ग्लो राहतो तो इन्स्टंट ग्लो देतं आणि डीप क्लिन्झिंगसुद्धा होतं. चेहरा जो असतो तो डीप क्लीन होतो. ओके. तर हे जे फेशियल आहे हे सेन्सिटिव्ह स्किनवरती सुद्धा होते, रफ स्किनवरती सुद्धा होते, ॲनी स्किनवरती हे फेशियल होऊ शकते. पण करायची जी पद्धत आहे ती वेगळी आहे आणि ज्यांना या पद्धत शिकायच्या असतील त्यांनी आपलं चॅनल लगेच फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यांना थोडं तरी 1.1% तरी आपल्याकडनं त्यांना शिकल्या जाईल याची आपण गॅरंटी देतो. ओके. तर आता पूर्ण चेहरा फिलअप करून घेतला आणि चेहरा फिलअप केल्यानंतर तन्मय म्हणतो तन्मयला मी त्याची व्हिडिओ करायला लावली. तन्मय म्हणतो मम्मी कसं दिसतंय ते. म्हटलं कसं पण दिसो आणि व्यवस्थित फिटिंग हे कर. आणि आता पूर्ण सुकल्यानंतर मला त्या चेहऱ्यावरती लाईट ठेवायचा आहे. तर तो लाईट जो असतो त्याच्याने सुद्धा आपली जी स्किनचे जे पोर्स असतात ते एकदम छान आणि छान शायनिंग करत असतात. ओके. रेड लाईट असते ती रेड लाईट अँटी एजिंग स्किन हँडल करायचं काम करते, कोलॅजन कमी करते आणि जी आपली स्किन असते ती टाईट बनवते. तर ब्लू लाईट जी असते ती पिंपल ॲक्नीचे जे प्रॉब्लेम्स असतात ते दूर करते, बॅक्टेरिया मारून टाकते. आणि जी ग्रीन कलरची जी लाईट असते ती हायपर पिगमेंटेशनचे जे डॉट असतात ते क्लिअर करायचे काम करते आणि स्किन टोन एकदम इव्हन बनवते आणि सुंदर चेहरा तयार होतो आपला. ओके. तर आणि आपली जी येलो कलरची जी लाईट असते ती मिक्सअप दिसत असते. ती काय करते आपल्या चेहऱ्यावरती जे इरिटेशन रेड कलरचे जे इरिटेशन होत असते ती कमी करायचं काम करते आणि स्किनला एकदम स्मूथ ठेवण्याचं काम करते. ओके. तर मी आता कोणते प्रोडक्ट यूज केले आहे ते मी तुम्हाला सांगते. मी बी ॲटिट्यूडचं जे आपलं फेशियलचं किट आहे ते यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेल असतं, सिरम असतात आणि SPF असतं आणि तुम्हाला माहिती आहे मॉइश्चरायझिंग रबर मास्क घेतलेला आहे, स्किन टोनर त्याच्यामध्ये टाकून यूज केलेला आहे. त्याच्यानंतर मी गोल्डचं ब्लीच केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता की हायड्रा मशीन चालू केलेली आणि आपल्या जो पार्लरचा लुक आहे तो कसा दिसतोय बघा, एकदम विस्कळीत झालेला आहे. पण कामं करताना एक वस्तू जशी लागत असते तशी काढत असते आणि ठेवत असते. ओके. तर एकाच वेळेला 3 कस्टमर केले होते आणि हे सर्वात लास्ट कस्टमर होते. त्याच्यानंतर मग मी हिचा जे फेशियल आहे ते कंटिन्यू केलं आणि ट्रॉफी तुम्ही बघू शकता. मी एक वेळासुद्धा मी माझ्या पार्लरचा लुक टाकलेला नव्हता, पण आता तुम्हाला दाखवते किती पसारा आहे. पण काम करताना होतच असतं. आता पूर्ण चेहरा बघा कसा दिसत आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरती जोपर्यंत हे सुकल्या जात नाही तोपर्यंत आपण याच्यावरती जे आपले मास्क असतं ते मास्क आपण ठेवू शकत नाही. ओके. तर आता त्यांचं एक 5 मिनिटं झाल्यानंतर रबर मास्क जे आहे थोडंसं सुकलं होतं. तर आपण आता हे लाईट ठेवायला आपण तयार आहे. तर त्याच्यासाठी आपला जो लाईटचा जे व्हॉल्यूम असतं ते कमी करून घ्यायचं असतं
आणि एक एक वेळा रेड लाईट, एक वेळा ग्रीन लाईट, एक वेळा येलो लाईट असे आपण टायमानं चेंज करायचे. एक 10 ते 15 मिनटं आपण लाईट चेहऱ्यावरती ठेवू शकतो. आणि तुम्हाला त्याचे युजेस तर मी सांगून दिले आहे की कसं करायचं, लाईटचे युजेस काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि ज्यांना फेशियल करायचं असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा आणि नक्की यायचा प्रयत्न करा. तुम्हाला आमच्या पार्लरमध्ये खूप 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 काही शिकायला मिळेल आणि फेशियल केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला पण लगेच ग्लो येईल. ओके, तर ज्यांना यायचं आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा.